नमस्कार, मी सुप्रिया. रेसिपीज बाय सुप्रियामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे अगदी नॉनव्हेजची चव देखील विसरायला लावेल अशी झणझणीत, चमचमीत आणि चवदार भाजी. घरात कुठलीही भाजी नसेल त्यावेळी झटपट तयार होणारी आणि घरगुती साहित्यात तयार होणारी ही पाटवडी रस्सा भाजी नक्की करून बघा. या भाजीमध्ये आपण आज पाटवडी न थापता किंवा न वाफवता झटपट भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात. तर सगळ्यात अगोदर भाजीसाठी लागणारा मसाला किंवा वाटण तयार करून घेऊयात. त्यासाठी कांद्याचा वरचा जो भाग आहे तो मी थोडासा कट करून घेतला आणि कांद्याला उभे आडवे काप देऊन घ्यायचे, जेणेकरून कांदा हा एकसारखा आणि आतपर्यंत व्यवस्थित भाजला जाईल. आता या ठिकाणी मंद आचेवरती कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजतानाच त्यासोबत खोबरं भाजून घेतलं तरीही चालेल. तर बघा, या ठिकाणी कांदा छान सगळ्या बाजूनी व्यवस्थित भाजलेला आहे. आता गॅस बंद करूयात आणि वाटणासाठी लागणारं साहित्य बघूयात. तर या ठिकाणी बारीक कापून घेतलेलं खोबरं 2 चमचे घेतलेलं आहे. त्यानंतर 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर, 1 चमचा धने, 1 चमचा चणा डाळ आणि 1 चमचा तांदूळ घेतलेले आहे. चणा डाळ आणि तांदळाने रस्सा छान घट्ट होतो आणि चव देखील छान येते. 1 भाजून घेतलेला कांदा. आता हे सगळं साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे. त्यासाठी कढईमध्ये 1 चमचाभर तेल घातलं. त्यामध्ये बारीक कापून घेतलेलं खोबरं घालून घ्यायचं. मंद आचेवरती व्यवस्थित तांबूस रंगावरती खोबरं भाजून घ्यायचं. खोबरं एका साईडला करून त्यामध्ये लगेचच यामध्ये चणा डाळ घालून घ्यायची. चणा डाळ अगदी थोडीशी भाजली की त्यामध्ये तांदूळ आणि धणे घालून घ्यायचे. हे सगळं साहित्य खरपूस भाजून घ्यायचं. यामुळे ग्रेव्हीला छान टेस्ट येते. आता हे सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर यामध्ये जो भाजून ठेवलेला कांदा आहे तो देखील कुस्करून घालून घ्यायचा. ऑलरेडी तो कांदा भाजलेला असल्यामुळे थोडासा आपल्याला एक अर्धा मिनिटभर कांदा यामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. कांदा व्यवस्थित भाजून झाला की गॅस बंद करून यामध्ये कोथिंबीर आणि लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं कोमट झालं की मग लगेचच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पाणी न घालता वाटण करून घ्यायचं आहे. सुरुवातीला पाणी न घालता व्यवस्थित सगळे पदार्थ मिक्स करून किंवा वाटून घेतले की मग यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून छान असं स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता परफेक्ट असं आपलं वाटण जे आहे ते तयार झालेलं आहे. आता लगेचच फोडणी करून घेऊयात. त्यासाठी कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. आता यामध्ये तयार करून ठेवलेलं जे वाटण आहे ते छान तेल सुटेपर्यंत मिनिटभर परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये बेसिक मसाले घालून घेऊयात. त्यासाठी पाव चमचा हळद, 1 चमचा कश्मीरी लाल तिखट, त्यानंतर साठवणीतले जे काही मसाले असतील ते देखील यामध्ये घालून घ्यायचे आहेत. त्याप्रमाणे कांदा लसूण मसाला जर तुमच्याकडे असेल तर तो देखील यामध्ये थोडासा घालून घ्यायचा आहे. सगळं मसाले व्यवस्थित मिक्स करून घेतले की 1 ते 2 मिनटासाठी ग्रेव्ही छान परतवून घ्यायची. तेल सुटेपर्यंत ग्रेव्ही परतवून घेतली की मग त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे. तर या पद्धतीचा पातळ रस्सा करून घ्यायचा आहे, कारण पाटवडी शिजल्यानंतर हा रस्सा घट्ट होतो. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि मंद आचेवरती हा व्यवस्थित रस्सा उकळून घ्यायचा आहे. तर हा रस्सा उकळेपर्यंत पाटवडीसाठी लागणारी तयारी करून घेऊया. तर वाटण्यासाठी या ठिकाणी 4 ते 5 हिरव्या मिरच्या, थोडेसे जिरे आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेऊन पाणी घालून बारीक अशी पेस्ट तयार करून घेतली. आता या ठिकाणी वडी करण्यासाठी बेसन पीठ घेतलेलं आहे 1 वाटी. त्यामध्ये पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. तुम्हाला हवा असेल तर या ठिकाणी जी मी हिरवी मिरचीची पेस्ट वापरलेली आहे त्याऐवजी लाल तिखटाचा देखील वापर करू शकतो. आता यामध्ये तयार करून ठेवलेली हिरवी मिरचीची पेस्ट घालून घ्यायची आहे. या पेस्टमध्ये अगोदर आपल्याला सगळं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि जर गरज पडली तर यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. या ठिकाणी पाटवडी बनवताना पीठ हे अगदी घट्ट मळून घ्यायचं आहे. यामुळे पाटवडी ही चिटकत नाही आणि व्यवस्थित एकसारखी लाटली जाते. आता बेसन पीठ हे चिकट असतं, त्यामुळे तुम्हाला हवं असेल तर सुरुवातीला हाताला तेल लावून घेऊ शकता.
तर तुम्ही बघू शकता छान असा गोळा तयार करून घेतला. त्यावरती थोडंसं तेल घालून व्यवस्थित माऊ करून घेतलं. आता तयार केलेल्या पिठाचे 2 गोळे तयार करून घेतले आणि अगदी आपण चपाती लाटतो त्या पद्धतीने या गोळ्याची चपाती लाटून घ्यायची आहे. परंतु थोडीशी जाड, चपातीपेक्षा अगदी थोडीशी जाड चपाती या ठिकाणी लाटून घ्यायची आहे. जर तुम्हाला या ठिकाणी पीठ अगदी कमी लावायचं असेल तर पोळपाटावरती पेपर अंथरूनसुद्धा ही चपाती जी आहे ती लाटून घेऊ शकता. कारण जर पीठ कमी लावलं तर पोळपाटाला हे बेसनपीठ चिटकण्याची शक्यता असते. म्हणून मी या ठिकाणी थोडासा जास्त पिठाचा वापर केलेला आहे. आता तयार करून झालेली ही पोळी आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायची आहे. आवडीनुसार कोणत्याही शेपमध्ये तुम्ही ही कट करून घेऊ शकता. परंतु या ठिकाणी मी शंकरपाळ्याचा शेप जो असतो त्या पद्धतीने डायमंड शेपमध्ये याचे काप तयार करून घेणार आहे. अगदी पाटवडी न वाफवता किंवा न थापता, हाताला चटके न देता परफेक्ट अशी पाटवडी आपली तयार होते. तर बघा, या जाडीची पाटवडी आपल्याला तयार करून घ्यायची आहे. याच पद्धतीने दुसऱ्या देखील पाटवड्याची जी चपाती आहे ती मी लाटून कापून घेतलेली आहे. तोपर्यंत या ठिकाणी सगळी रस्सा जो आहे तो देखील उकळलेला आहे. आता यामध्ये एक एक करून ही पाटवडी आपल्याला घालून घ्यायची आहे. 1 मिनिटभर या पाटवड्या रस्स्यामध्ये व्यवस्थित शिजवून घ्यायच्या आणि त्यानंतर चमच्याने व्यवस्थित ढवळून एक 5 ते 7 मिनिटामध्ये व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे. बेसनपीठ आहे त्यामुळे व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे. जर पाणी कमी पडलं तर गरम पाणी यामध्ये घालून घेऊ शकता. तर 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता पाटवड्या छान रस्स्यावरती तरंगलेल्या आहेत आणि छान फुललेले आहेत. तर अशा पद्धतीने आपली पाटवडी तयार झालेली आहे. छान तर्री देखील आलेली आहे. आता ही एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर या भाजीला वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी नावं आहेत. तर तुमच्या भागामध्ये या भाजीला काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर अशी ही पाटवडीची रस्सा भाजी भात, भाकरी किंवा चपातीसोबत खाण्यासाठी अतिशय टेस्टी लागते. तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत ही रेसिपी शेअर करायला विसरू नका, जेणेकरून अशाच वेगवेगळ्या रेसिपी त्यांच्यापर्यंत पोहोचतील. तर अशाच वेगवेगळ्या रेसिपी बघण्यासाठी रेसिपीज बाय सुप्रिया चॅनलला फॉलो करायला विसरू नका.